शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रोहित पवार पंढरपूरमध्ये उपोषणाला बसणार आहेत, अन्नत्याग करणार आहेत. आता याच तीर्थस्थळावरती शिवतीर्थावरती रोहित पवारांच्या आंदोलनाची तयारी होताना आपण पाहत आहेत. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधतो. कशा पद्धती तयारी चालू आहे? उद्या सकाळी 9 वाजता रोहित दादा पंढरपूरमध्ये येणार आहेत. पांडुरंगाचं दर्शन घेऊन, म्हणजे पांडुरंगाला न जाता नामदेव पायरीचं दर्शन घेऊन शेतकऱ्यांसाठी साकडं घालून या ठिकाणी 9-9:30च्या दरम्यान या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात होणार आहे. ते अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात शासन काय जे फसवणूक करतंय, जे जाचं काठी नियम घालतंय, ते अटी नियम न घालता सरसकट कर्जमाफी करावी याच्यासाठी हे सगळं अन्नत्याग आंदोलन तयारी चालू आहे. आता प्रशासनाने अजूनपर्यंत परवानगी दिलेली नाही, त्याच्यामुळे आमची तयारी आमच्या पद्धतीने चालू आहे. प्रशासनाला जे वाटतंय ते त्यांनी करावं. आम्ही शेतकऱ्यांसाठी जे करणार आहे ते आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. काय परवानगी कोणीच दिली नाही, कशा परिस्थितीत हे झालं आहे? आम्ही सर्वांना रितसर परवानगी मागितली होती, पण आम्हाला या मैदानावर जे रोज हातावर पोट भागवणारे काही हे आहेत, हातगाडीवाले आहेत, त्या लोकांनी आम्हाला परवानगी दिली, पण आम्हाला प्रशासनानं परवानगी दिली नाही. मी विठुरायाला प्रार्थना करतो की या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला ह्या सगळ्या प्रश्नाची जाण आहे, पण ह्या सरकारला आणि प्रशासनाला का जाण येत नाहीये, त्याला जाण येण्यासाठी सद्बुद्धी द्यावी अशी मी विठ्ठलाला प्रार्थना करतो आणि आंदोलनाला आम्हाला रितसर परवानगी द्यावी. काय प्रमुख मागण्या काय तुमच्या? प्रमुख मागण्या ज्या पद्धतीनं दादांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे प्रमुख मागण्या ह्याच आहेत की कुठलीही अट व शर्त न लावता सरसगट, म्हणजे 2017चा 21चे निकष कुठले न लावता सरसगट आज पावेतो जे शेतकरी थकीत आहेत त्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, ही एक प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी, हे कर्जमाफी कुठल्या कशा पद्धतीने देत आहेत तर खात्यात अगोदर थकीत रक्कम भरून घेत आहेत आणि नंतर 2 लाख देत आहेत. शेतकऱ्यांकडे जर पैसे असले असते भरायला तर शेतकऱ्यांनी याच्या अगोदर थकीत का ठेवलं असतं ते खातं, पैसेच भरले असते. पैसे भरले नाही म्हणूनच लोकांना ही कर्जमाफी आहे. तर कर्जमाफी शेतकऱ्यांना सरसगट द्यावी. उर्वरित जी रक्कम शेतकऱ्यांकडे फिरते ती शेतकरी भरून टाकेल, हा दुसरी मागणी आहे. आणि तिसरी प्रमुख मागणी अशी की पेरणीचे दिवस आहेत, आता पेरणीला लोकांना सोयाबीनची कापसाची पेरणी याला पैसे नाही आहेत लोकांकडं, तर ह्या कर्जाचे पुनर्गठन करून तात्काळ पुन्हा कर्ज वितरित या पेरणीपूर्वी करण्यात यावे. या 3 प्रमुख मागण्या आहेत. काय पालकमंत्री जयकुमार गोरेंनी काल सांगितली स्टंटबाजी आहे, कसं बघता तुम्ही एक आंदोलक म्हणून? त्यांच्या दृष्टिकोनानं स्टंट पाहिजे. आता हे शेतकऱ्यांसाठी आंदोलन चालू आहे, पण आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन म्हणत असले तर त्यांना स्टंट पाहिजे वाटत असेल. त्यांचं आता म्हणण्याचा काय अर्थ घ्यायचा ते तुम्हीच सांगा. म्हणजे यामध्ये पालकमंत्री आज रोहित दादांच्या अन्नत्याग आंदोलनाला स्टंटबाजी म्हणतायत. एकीकडे जिल्ह्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे, आमच्याकडं 600 मत आहेत म्हणून सांगतायत आणि तरी स्टंटबाजी करत सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरतायत. मुळामध्ये आम्ही नाही तर पालकमंत्री स्टंटबाजी करतायत, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. साधारण किती जण इथं आंदोलनात असणार आहेत? संख्या कमी असावी, आंदोलनाचा त्रास कोणाला होऊ नये हे पहिल्यांदा आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे रोहितदादांच्या सूचनेप्रमाणे. पण जर शासन आडमुठ भूमिका घेत असेल तर हजारोच्या संख्येनं शेतकरी महाराष्ट्रभरातून या ठिकाणी येतील आणि मग जे काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल त्याला जबाबदार हे शासन प्रशासन असणार आहे. आंदोलन ठाम 100% आंदोलन होणार. आंदोलनावरती ठाम आहेत कार्यकर्ते, ठाम आहेत. उद्या रोहित पवार अन्नत्याग करतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. पंढरपुरातून जगजित डांगे, LS मराठी.